तर ही आपली कॉफी भावांनो, इथं मॅगी बनती आहे, इथं सायकल आहे आपली. पूर्णच्या पूर्ण असं धुकं धुकं पडलंय बघा भावांनो. अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये कॉफींच्या बनतोय. देशाचा सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी. कोई खींचे तेरी ओर लिए जा. आय लव्ह माय ट्रॅव्हलिंग लाईफ. मित्रांनो, हर हर महादेव. मी MH45 रायडर विश्व सायकल यात्रेत स्वागत आहे तुमचं आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी स्लिपिंग बॅगमध्ये अजून येवा स्लिपिंग बॅगमध्ये आहे, कारण की थंडी लय खतरनाक वाजायला लागली. या रात्रीच्याला हे अंगावनं ते अंगाव, ते अंगावनं हे अंगाव होतो नुसतं. सकाळचा असा काहीतरी पसारा आपला आहे बघा. टायमिंग सकाळच्या 6 वाजून 10 मिनिटाच्या आसपास टायमिंग झाला काहीतरी. बघू समोर दृश्य काय बघा. वा वा वा, काय दृश्य आहे राव, एकच नंबर. तो टेंट कर लिया था मस्त मोदी, और अभी टेंट निकाल के अभी पड़ेंगे आगे. अभी आगे चल के थोड़ा बहुत चाय पी लेंगे. और ये नज़ारा देख लो सामने का, सुबह सुबह कुछ ऐसा नज़ारा है. और फ़ोन वहाँ पे मैंने चार्ज पे लगा दिया है. पावर बैंक पूरा रात भर होके दिया, फिर पावर बैंक भी निकाल दिया अभी मैंने सुबह सुबह, एंड फिर फ़ोन लगा दिया. मेन बात यह है कि यहाँ पे ठंड हो ज़्यादा होने के कारण यहाँ पे चार्जिंग जब बहुत जल्दी उतर जाती है. अभी जूते पहन लेता हूँ एंड फिर ये बैग जो है कमर पर टांग लेता हूँ, लाइट लगाता हूँ एंड फिर अब यहाँ से निकलेंगे चोरो नीचे. सामथांग यहाँ से कुछ 11-12 किलोमीटर होगा, वहाँ पे पहुँचेंगे. फिर वहाँ पे कुछ थोड़ा बहुत नाश्ता कर लेंगे. चलो तर चला भावांनो, हर हर महादेव आहे अंबाच्या नावानं सांग बोल. राईडला झाली सुरुवात आपली आज. आणि असं वाटतंय बऱ्याच दिवसात निघलो. एक दिवस फक्त राईड थांबवली तर असं वाटतंय बाबा 1 महिनाभर थांबलो जागेला घरी, असं वाटायचं. वा 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 वा, आज भारी वाटतंय. सायकल रस्त्यावर उभा केली आहे आणि आता चहा प्यायला आलोय मी. चहा पिवा म्हणलं. भाई क्या नज़ारा दिख रहा है भाई, मतलब रास्ते की साइड से जा रहा हूँ भाई और मस्त नज़ारा दिख रहा है भाई. हम भी एक दिन जाएंगे, हम भी ऐसे घूमेंगे, हम भी एक दिन ऐसे ट्रैवलिंग करेंगे भाई. अगर भाई ये सब सोच रहे हो ना भाई, तो भाई मैं झूठ नहीं बोलता भाई. मैं भी यही सोचता था भाई, मैं गाड़ी से जाऊंगा, मैं बाइक से जाऊंगा, मैं ट्रेन से जाऊंगा, मैं मेरे दोस्तों के साथ जाऊंगा. लेकिन ये सब के सब चीज़ें गलत निकली. कोई नहीं मेरे साथ आया, मैं अपने अकेले साइकिल लेके आया क्योंकि मेरे पास पैसे नहीं थे भाई. मैं फिर भी ट्रैवल कर रहा हूँ. तो भाई मैं बस एक ही बात कहना चाहूँगा भाई, आप ट्रैवल क्यों नहीं करते भाई? ट्रैवलिंग करने से भाई आप नई दुनिया देख सकते हो. आपने अभी तक दुनिया का कोई कोना नहीं देखा, आपने अभी तक आपने कुछ घुमा ही नहीं, आपने अभी तक कुछ ट्रैवलिंग ही नहीं किया है. जब तक आप भाई ऐसे पहाड़ों में नहीं आते ना, तब तक आपको असली ज़िंदगी का महत्व पता नहीं चलेगा, आपको आपकी ज़िंदगी का साधन नहीं पता चलेगा. तो मेरा बस एक ही मानना था भाई, देखो जैसे हो वैसे, पैदल हो तो पैदल भाई निकल जाओ और ऐसे ट्रैवलिंग करो और ऐसी जगह देखो, नए नए लोग देखो, नए नए आवाज़ जाने पहचाने करो, नए नए खुशबुएं लो, नए नए पहाड़ देखो, नए नए ट्रैवलिंग सीखो. भाई क्या जाता है भाई, एक साल में 20 दिन तो बाहर निकलो यार. कब तक भाई ये जॉब करते रहोगे? कब तक भाई ये लोगों से ताने सुनोगे? आ जाओ, ये देखो नज़ारे देखो भाई. लोग तरसते भाई यहाँ पे आने के लिए. आपके पास पैसे होकर भी आप नहीं आते, मेरे पास पैसा ना होकर भी भाई मैं आया हूँ मेरे साइकिल से यार. अभी तक 28,000 किलोमीटर चल चुका हूँ
तो भाई बस एक ही कहना चाहूँगा, ट्रैवलिंग करो भाई। हर हर महादेव। ये शाम मस्तानी मदहोश लिए जा, मुझे दोस्त कोई खींचे तेरी ओर लिए जा। आय लव माय ट्रॅव्हलिंग लाईफ। मला भारी वाटतंय खूप जास्त आज भावांनो, कारण की आज काय सांगू तुम्हाला, किती भारी नजारा, किती भारी दृश्य भावांनो बघायला मिळते आपल्याला आज। इतका खुश आहे का नाही, अमेझिंग। ये शाम मस्तानी मदहोश लिए जा, मुझे दोस्त कोई नहीं है अकेला ही चला जा। हा हा ला 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 ला। वाह भाई वाह, काय नजारा आहे। आता मी ब्रश करतो तर माझी कॉफी रेडी होती, कॉफी रेडी होती, मग नंतर लगेच मी मॅगी तयार करतो या। एकदम मस्त मध्ये कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टींचं केलं पाहिजे भावांनो, लाईफ मध्ये थोडाफार एन्जॉयमेंट केला पाहिजे ना। आता मॅगी बनते तर म्हणलं कॉफी घ्यावा पिऊन। साखर ओके, एक 2 मिनिटं यामध्ये। माणसं भावानं खरं तरी सांगा, माणसं काय म्हणते माहिती का, की बाबा ही मित्रासंग गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे। अरे भावानं मित्रांचं जाऊन द्या, तुम्ही स्वतः पडा बाहेर, असं माझं म्हणणं येतं या। मित्र काय माहित नाही रे, मित्र त्यांच्या लाईफ मध्ये बिझी आहेत ती। तुम्हाला जाऊ वाटतं ना, तुम्ही लगेच निघा बरं आधी, असं माझं म्हणणं येतं या। कारण की भावना ट्रॅव्हलिंग एकमेव असं आहे की जी तुम्ही जर केलं ना, तुमचं आयुष्य वाढू शकतं ट्रॅव्हलिंगनं। त्यामुळे भावना ट्रॅव्हलिंग लय जरुरी आहे लाईफमध्ये, खरं सांगतो मी तुम्हाला। ट्रॅव्हलिंग केलंच पाहिजे हो लाईफमध्ये माणसानं, ट्रॅव्हलिंग शिवाय मजाच नाही। या कॉफी प्यायला हवा। इथं मॅगी बनती आहे, इथं सायकल आहे आपली, पूर्णच्या पूर्ण असं धुकं पडलंय बघा भावांनो। आणि आपण मस्त मध्ये का नाही अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये कॉफींच्या बनवतोय। देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी, पैशाला नाही हो, स्वाभिमानानं। अभी ये डालेगा मस्त में इसके अंदर भाई, तब बनेगा अपनी खतरनाक वाली मैगी। माझ्या माता माऊल्यानो नीट ऐका सांगतो, मॅगी बनवायची खरी रेसिपी ऐकून घ्या सांगतो तुम्हाला। ज्या टायमाला तुमची मॅगी बनवून होईल त्या टायमिंगला 1 मिनिट टाइम असं, 1 मिनिट आधी सांगतो तुम्हाला ही बिंगो टेडेमेंटचं पॅकेट घ्यायचं 10 रुपयावालं। पण त्या आधी ह्याची सगळी हवा काढायची सांगतो। हवा काढली का नाही, ह्याला असं बारीक करायचं, सगळा बुकटा करायचा सांगतो। ऐकून घ्या खरी मॅगी। जर का कोण तुमचा नवरा आहे, तुमचा भाव आहे, तुमची बोटं चाटणार म्हणणार काय मॅगी बनवली म्हणणार, आजची मॅगी दाखवतो तुम्हाला बनवून। बुकटा झाला ह्याचा, ही बुकटा ह्याचा वरून टाकायचा। हा तोंडला पाणी सुटलं, मला व्हिडिओ बनवायचं मन काहीच बनवायला लागलं या। ठेवा हे असं दिसणार,
नंतर ह्याला 1 मिनिट थांबायचं, 1 मिनिट. हे सगळे एकामेकात ह्या सगळ्यात एक जीव झाला पाहिजे, बरोबर. जेव्हा ह्या सगळ्यात एक जीव होईल का नाही, मग त्या टायमिंगला ना नॉर्मल सिम्पल, जास्त काही नाही करायचं, असं घ्यायचंय. वा नादच नाही करायचा. भाव असू नाही तर नवरा असू द्या, बोट चाटलीच पाहिजे म्हणणार. फुडल्या बरं अशीच मॅगी बनवायची, जशी गणेश भाऊन सांगितलं तशीच मॅगी बनवायची म्हणणार. तर ही मॅगी नक्कीच बनवा आणि शेअर करा व्हिडिओ भावांनो, जर कोण मॅगी लवर असेल. हां, एक मेन गोष्ट, काल मला फोन आलता, भाऊ काय सांगलीमधनं फोन आलता. म्हणला भाऊ तुमची बनवून, म्हणला हो का तोंडला पाणी सुटलं, म्हणला तुमच्यामुळे मी मॅगी बनवली, म्हणला घरी ना आम्ही सगळी मिळून मॅगी खातोय म्हणला. हो का, मॅगी झाली तयार भावांनो. हो का, मॅगी तयार. हे असा नजारा आहे भावांनो, हे बघा का. आणि मस्त मध्ये एन्जॉय करतोया, खातोया. आता खाऊनच घ्यावं म्हणतोय आधी. मॅगी खाल्ल्या खाल्ल्या पाणी लगेच प्यायचं नाही, जरा थोडं जिबीला पळू द्या, त्याशिवाय ती मॅगी खाल्लेली मजा येत नाही कधी पण, सांगतो. हे एकदम जेवणात मॅगी तुम्ही कधी पण खावा करून, कुठलं पण जेवण करा, पाणी प्या, पण मॅगी खाल्ल्यानंतर ना पाणी लगेच प्यायचं नाही, कारण की ती जिबीला जे लागलेली जी चव असते नाही ती लगेच धुवून जाते. त्यामुळे तुम्हाला मॅगी खाल्ल्यानं कधीच वाटत नाही. त्यामुळं कधी पण 1 ते 2 मिनिट थांबा, मग नंतर ना पाणी प्या. मॅगी काय तिखट लागत नसती. आणि जी रेसिपी मी सांगितली ना, तीच रेसिपी एकदा करून बघा भावांनो. नक्की तुम्ही मतदान गणेश भाऊजी, तुम्ही जी रेसिपी सांगितली का नाही, खरंच एकच नंबर रेसिपी आहे. कारण मी हे पहिल्यापासून ट्राय करतो ना, मला माहिती आहे. फक्त पाणी 5 ते 6 मिनिटानंतर पाणी प्यायला जमतं या. किती 5 मिनिट थांबून नंतर पाणी प्यायचं, तर पाणी प्यायचं नाही अजिबात. चला आता भांडी पिंडी धुतो मस्त मध्ये, कप बीप धुतो, कॉफी बीप केलो आणि मग फुट निघतो आता. चला, तर सगळं झालेलं आहे, खाऊन पिऊन एकदम मस्त पोट बीट भरलेलं आहे. पण आता त्याला निघूया, निघायचं नाही भावांनो. आपला कचरा आपण हा संघ घ्यायचा, कळलं. आपला कचरा आपण संघ न्यायचा आणि गावात जायचं ना, 4 किलोमीटर पुढे गाव आहे, तिथे डस्टबिन असेल, त्या डस्टबिन मीठ टाकायचं. हे करायचं. इथं बघा लोकांना किती कचरा टाकला या. खायचं आणि कचरा करून जायचं, ही चुकीचं नाही. बघा, हे बघा माझं पाकिट, हेच लग मी घेणार नाही. हे बघा, ही कॉफीचं पॅकेट, बघा ही कॉफीचं पॅकेट. आता मी कॉफी केलेली खाऊन असं टाकू देत नाही. आता त्याला तिकडे जाऊन आपण काय करू, ही डस्टबिन मीठ टाकू. इथनं पुढं 4-5 किलोमीटरवर गाव आहे त्याला. आता ऑफ रोड लागलाय भावांनो, मस्त मध्ये. अरे फक्त दामान घ्यायला लागते, नाहीतर स्पोक सुटल्या मग लई राडा होईल परत नंतर. हॅलो, आईला फोन केला, आई काय फोन उचल नाही. हो नो, सॅमसंग मध्ये आले सर. आणि हे आपण कचरा आहे का ना, हे काही कचरा आणलेला आपण वर नव्हे का, तेव्हा ही पूर्ण कचरा आपला. तेव्हा इथं अजून आहे कोलगेट टूप पण आहे. तर हे सगळं ना आपण डस्टबिन मध्ये टाकणं आहे. आपणच भाऊ ना आपल्या भारतात स्वच्छ ठेवलं पाहिजे, असं माझं म्हणणं येतं आहे. आता रस्त्याकडनं असं निघालो होतो, तर मला इथं दिसलं कचरा, तर ही जागा नाही टाकून देऊ. हमारा कचरा हम डाल दिए यहाँ पे. वो पहाड़ के ऊपर मैगी बनाई थी ना हमने, तो वो हमारा कचरा था, तो सोचा यहाँ पे डाल दे, क्योंकि हमने ही हमारे भारत की सुरक्षा करनी चाहिए. सही बात आहे ना. तर ही खरी गोष्ट आहे. तर मी आणलेला कचरा भाऊ नको टाकला, असं नाही हो, मी फेक काढलं दाखवत नाही, मी जी करून दाखवतो. 5 किलोमीटरवरून कचरा हा असता मी डस्टबिन टाकला आपल्या सायकल. चला निघू पुढं. मेन गोष्ट ही आहे ना भाऊ ना, आपणच आपल्या भारताला हे केलं पाहिजे नो, कोण करणं नाही. आणि पृथ्वी जर का असं कुडा कचरा जर आपण जर असं असं टाकत राहिलो का नाही, तर पण ह्यानं प्रदूषण ही नंतर नाही होतं ना. त्यामुळं आपण काळजी घेतली पाहिजे. तर आता आपण फायनली सामथांगमध्ये आलो. सामथांग म्हणून गाव आहे ही, सामथांगमध्ये पोचलो या. तर हा सरळ रोड आता गँगटॉकला जातोय आपल्याला. गँगटॉक इथून आपल्याला बसतोय 40 किलोमीटर आणि सिंगथाम माझ्यापासून इथं आता सध्याला 10 किलोमीटर असेल, 10-15 किलोमीटर सिंगथाम अजून. तर चला निघू सिंगथामकडे. आता काहीतरी असा चढ लागला, एकदम खतरनाक डेंजर चढ लागला आपला. समोरच आपले बाबा भोलेनाथ यांचं दर्शन झालं. मला खरंच लय भारी वाटलं. निघालोय, घाम निघतोय, रस्ता लय डेंजर आहे भावांनो. गॉगलचं जर सगळं कवताला गेलंय वरनं, पण फोटोमध्ये घालायला लागतं, कारण भारी दिसतं जरा थोडा. त्यामुळं ग्लबचा वास सुटला आहे. काल धुलत नाही तर लक्षात नाही राहिलं ग्लब दोस्त, बाकी सगळं धुलेलं आहे. त्याला जावं आता इथनं
एकदम मस्त मध्ये. ही बघा महादेवाची मूर्ती कशी आहे, मोठीच्या मोठी. आणि रस्ता पण महादेवानं दर्शन दिलं साक्षात, त्यामुळे आता काय अडचण नाही. आता चला तर जरा थोडं वर आलोय. ही बघा चढ, हे बघा आणि यहाँ पर जो है ना, यहाँ पे फ्यूल डीजल ये सब यहाँ पे मिलता है, यहाँ से डीलिंग होती है. और यहाँ पे मेरे ख्याल से BMW GS है. हाँ बिल्कुल सही है, BMW GS है यहाँ पे. और अभी मैं चाय पीने के लिए रुकूंगा क्योंकि चाय पीना है मुझे. भूख लगी लेकिन पैसे का बचत करेंगे आज. लिया खतरनाक स्लाइडिंग एकदम. निमा डोंगर तुटून खाली पडलाय, सगळा रस्ता विस्ता सगळा खतम. लई दूर आहे पाहुणं, त्यामुळे मास्क लावायला लागतं. इकडे आर्मी कॅम्प आहे साईडला बघितलं तर, आर्मीच्या जागा आहेत सगळ्या इकडे. भाई समथंग यहाँ से कितना किलोमीटर है? समथंग कौन सा समथिंग? समथिंग बोल के गाँव है ना कोई? समथिंग तो नहीं बोल रहा है कोई. मैम सुना है आप लोग को बोला है. हाँ समथिंग तो अभी बोला है, आपने सुना है अभी. सिंगताम है क्या फिर? सिंतम बोला. किधर है वो? सिंगताम जवळ आले भावांनो. अंकल हंस रहे हैं भाई. तो भाई सोचा थोड़ा रुक के थोड़ा चाय नाश्ता कर लो, फिर आगे निकलता हूँ. चाय बना रही आंटी, चाय पी के फिर निकलता हूँ आगे. बाप ते बघा तेव्हा पूर्ण पूल तुटून आला आहे. असलं कसलं वादळ आलं होतं ही, जे अखंड पूर्ण पूल तुटून खाली आला आहे. का चेष्टा आहे का चेष्टा आहे. रस्ता लय खाष्टा आहे पुढं, आता डेंजर रस्ता आहे, लय डेंजर रस्ता आहे पुढं. आता चला सिमथांग मध्ये आलो आहे भावांनो. आता आपल्याला जायचं आहे गॅंगटॉक. इथनं सिमथांगमधनं गॅंगटॉक काय 30 किलोमीटर आहेत ना, 33 किलोमीटर आहेत ना गॅंगटॉक. बघा आता आपल्या सायकलवरची अजून काहीतरी खतरनाकमध्ये कारण नाही. बघा आपल्या महाराष्ट्राची डिझाईन आपल्या सायकलीवर टाकायची. कशामुळं? कारण की बघा आपल्या महाराष्ट्राचं नाव कुठं नाही मला, मीच करणार नाही. जी काय करायचं ते मलाच लागत नाही करायला, मीच नाही महाराष्ट्राचं नाव पुढं. त्यामुळे आता मी सायकलीवरचं पूर्ण नाव टाकणं, जेणेकरून बाहेर माझं व्हिडिओ इंडियाच्या बाहेरला बघते. त्यामुळं आता डे महाराष्ट्र म्हणून असं नाव टाकणं सायकलीवर, रेडियम करणं जरा थोडं. चला करू आता. तर इथं आपलं रेडियम निघतंय महाराष्ट्र माझा, असं आपण डिकी व्हिडिओ पाठीमागं टाकणं इथं आता हे बघा असं मस्त मध्ये. इथं बऱ्याच दिवसापासून विचार करतो मी टाकायचे, एवढ्यात क्लिप टाकून महाराष्ट्र माझा एक झेंडा इथं टाकावं म्हणतोय मराठी माणूस. आणि इथं आपल्या यूट्यूबचं इन्स्टाचं नाव इकडे महाराष्ट्र आपला मराठी माणूस. आणि शिवाजी महाराजांचं पण एक चिन्ह लावा म्हणतोय मी, कुठं लावा समजा ना. डिके आपल्यासारख्या निघते ना खालीवर, म्हणजे असं निघते डिकेसारख्या, मग ती घासून निघून त्यामुळे त्या हिशोबाने असं लागतं मला करायला. बघू तरी. तो ये रहा भाई, अभी अपना चाय भाई साहब जी ने चाय मंगा दी. भाई साहब जी क्या चल रहा है? बस आपका ये शॉप कहाँ पे, एक बार बता दीजिए. आपका काम बहुत मस्त लगा मेरे को. ये मेरा है सिंगताम गोलीटार, सिंगथाम में भाई के जी का. हॉस्पिटल के नीचे. अच्छा ये रहा हॉस्पिटल है. आपको मैं बोर्ड दिखा देता हूँ एक बार इसका. ये देखिए अपना साइकिल, ये ऐसे रेडियम किया है. और ये कुछ ऐसी दुकान है भाई जो रोड के साइड में, देख लो कुछ ऐसे. एंड ये रहा आगे रोड ऐसा इस गैरेज के साइड में. भाई अगर किसी को रेडियम करवाना ना यार, आ जाओ यार. भाई बहुत अच्छा रेडियम करते हैं, जैसा जैसा मतलब मेरे दिमाग में था ना वैसे वैसे कर रहे हैं. आता आपला लास्ट दार्जिलिंग सिक्कीम लास्ट होता. सिक्कीममध्ये आता आपण दार्जिलिंग पण झालं आहे आपल्याला. भूटान परत ही नंतर ना हे असं काहीतरी, असं झाल्यावर नंतर नको असं काहीतरी. चला भाऊ बिल करून निघू आता इथं. ओके भावांनो, फायनली काम झालंय. फक्त आणि फक्त 200 रुपये घेतलं फक्त भाऊ, फक्त 200 रुपये लय. भाईजी
आपने मेरा काम बहुत कम में कर दिया सही में। हाँ बहुत दूर से आए हो, 200 रुपये बहुत ज्यादा हो गया। क्योंकि मेन क्या है ना, जितना मैंने अभी तक काम करवाया ना, कोई लेता है 500, कोई 700 800 रुपये लेता है, लेकिन आप क्या बोले आपके हिसाब से दो। तो मैं 200 रुपये बोल दिया, तो भाई 200 रुपये ले लिया भाई इतने काम के लिए। तो मेहनतीदार काम है, लेकिन भाई जी ने एकदम ठीक यार ले लिया। मेरे को भाई बहुत अच्छा लगा यार। मेरे को लगा भाई 800 900 रुपये तो भाई अभी बिल कर ही देंगे भाई, इतने काम किया है भाई, इतनी मेहनत की है। मतलब 3-4 घंटे तो अपने चल गए, 3-4 घंटे तो इसमें चले गए। भाई जी ने यार बहुत हेल्प किया यार, मेरे को अच्छा लग रहा है। चलो अभी चलते आगे। बहुत मस्त बना है, मतलब काम भी एकदम ठीक ठाक हुआ है, अच्छा लग रहा है। ये देख लो कुछ ऐसे। चार वाजे ते आपल्याला थांबायचा का हुडकाय लागेल? थांबायला जागा बघतो, थांबतो आता कुठतरी। सकाळचं जेवण नाही केलं अजून, फक्त चहा नाश्ताच फक्त झाला या। काल रात्री पण उपाशी झोपलो तुम्ही। ओके, तर आपली सायकल आता अटल टनलमध्ये निघाली आता। ओके बापरे, नहीं मैं पुणे से हूँ जी। ब्लॉगिंग करते हो? हाँ 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 जी। अच्छा, पुणे से आए हो? कहाँ कहाँ घूमे हो? मैं मुझे अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लद्दाख, जम्मू कश्मीर, राजस्थान, जयपुर, काठमांडू, पशुपतिनाथ, मुक्तिनाथ। सब ना? हाँ, और अभी मैं यहाँ पे जाऊँगा। अभी गुरुडोंग बोल के एक जगह है, वहाँ पे जाऊँगा। एंड देन वहाँ से फिर भूटान, भूटान से फिर आसाम, सिलीगुड़ी, चेन्नई। रहने में आपको प्रॉब्लम नहीं होता है? हाँ जी, रहने में प्रॉब्लम नहीं होता है? रहने में नहीं मैं टेंट लगा के रुकता हूँ ना। अभी आगे जाऊँगा, अभी मैं रुकने के लिए भी जगह देख रहा हूँ। मैं टेंट लगा के अभी रुकूंगा अभी कहीं तो। खाना खाया आपने? खाना नहीं, अभी देख रहा हूँ मैं जगह में, देख रहा हूँ होटल कहाँ पे मिलता है कि नहीं। वो बहुत उधर उधर नहीं खाया? नहीं खाया मैंने। मैं एक्चुअली में रुकने के लिए जगह देख रहा हूँ। मेरे को मेन बात है कि यहाँ 5 बजे अंधेरा पड़ जाता है, हाँ जी? 5 बजे अंधेरा पड़ जाता है यहाँ पे। हाँ। तर ही जी रस्ता आहे ना, ही सरळ राणीपूरला जातो। पडल्या साईडला एक शेड आहे पत्र्याचा, जाऊन त्यात राहून परमिशन घेतली आज। तर फायनली पाहून राणीपूलपासून पाठीमागं सध्याला, आता राणीपूल जाऊन द्या, गँगटोक पाठीमागं सध्याला मी 20 किलोमीटर आहे थांबलो या। आणि राणीपूलच्या पाठीमागं 12 किलोमीटर आहे, 11 ते 12 किलोमीटर पाठीमागं एक गाव आहे, त्या गावात थांबलो साईडला जाऊन जेवण करून। सकाळचं म्हणजे जेवण केलं, फक्त मॅगी सकाळी खाल्ली या, दुपारी थोडं चहा आणि ब्रेड खाल्ला या, आणि मग एक चहा पिलो। बाकीचं काही इश्यू नाही, अजून जेवण करू जाऊन आज। चला। और भाई वो रहा अपना वहाँ पे टेंट लगाया, और अभी मैं साइकिल पे जा रहा हूँ यार खाना खाने के लिए। पीछे यहाँ से 1 किलोमीटर पीछे होटल है। इस गांव में तो भाई होटल में खाना ही नहीं मिल रहा, तो यहाँ से मेरे को पीछे जाना पड़ेगा। चलो 1 किलोमीटर। टेंटपासून 2 किलोमीटर पाठीमागं आलो आहे, तेव्हा मला जाऊन हॉटेल भेटलं जेवायला। हॉटेल तर बरे आहे ती जेवायला, पण इकडे हॉटेलमध्ये भानगडच काय माहीत नाही, कल्या माणसांचं काय नियोजन आहे काय नाही माहीत नाही बरं का। नाही हा खाना खतम आहे, खाना खतम आहे, खाना खतम आहे। ॲक्च्युली फायलीने इथं आलो आहे तेव्हा आता इथं मला जेवायला भेटलं आहे। आता काय करू, आता जेवण घेऊन येते, जेवण करू। 120 रुपयामध्ये फुल जेवण आहे, मस्तमध्ये जेवण करू आणि मग जाऊ टेंटकडे। तर भावांनो हे जेवण आहे आजचं, एकच भाजी आहे फक्त जेवायला। चला करू जेवण भावांनो। भावांनो जेवण झालंय, निघालो आहे आता। टायमिंग झालेला आहे 6 वाजले, त्याबरोबर पूर्ण अंधार पडला या। इथनं 1.5 किलोमीटर जायचं पाठीमागं, आणि विषय असा आहे का नाही, लाईट नाही माझ्यापाशी, हेल्मेट पण नाही, त्यामुळे जरा थोडं टेन्शन आहे। चला काय अडचण नाही तरी। हो नो, आजचा दिवस असा काहीतरी गेला, हाताला चावतंय, टोचतंय, काय झालं काय कळलं नाही। असू द्या भावांनो, कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब। भेटतो पुढल्या व्हिडिओ पण, तोपर्यंत टाटा बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।